गुड मॉर्निंग. आज मी सकाळचं तुम्हाला रुटीन दाखवणार आहे. मी सकाळी लवकर उठले. नेहमीप्रमाणे मला 5ला उठावंच लागतं. त्यावेळी माझ्या मुलीला मी 7 वाजता शाळेत सोडायला जाते. स्वयंपाक, ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून. सकाळी मी गरम पाणी पिते. कधी-कधी मी सब्जा वगैरे पिते. सब्जा पिते, चिया सीड्स पिते किंवा बडीशेप आणि जिऱ्याचं पाणी पिते. त्यानंतर अंघोळ वगैरे पाणी पिलं, गरम पाणी. त्यानंतर अंघोळ केली, देवपूजा केली, परत स्वयंपाकाला लागले. त्यानंतर दुधावरची साय पण काढायची असते, कारण मी घरी लोणी वगैरे मी घरीच बनवते. साय काढली आणि चहा ठेवला. चहा तर पिणं सकाळी खूप गरजेचं आहे मला. त्यामुळं कामाला मला थोडीशी एनर्जी येते, त्यामुळे चहा हा मॅन्डेटरी आहे. आणि तो पण आलं टाकून. त्यानंतर मग बाकी जे भाजी, चपाती, पातळ आमटी, भात आणि थोडंसं मी आज बीट पण शिजवायला टाकणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. मी काय काय करते हे सकाळीचंच फक्त केलेलं आहे सगळं. तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला जरा कमेंट करून तुम्ही प्लीज सांगा. मुलीचा डब्बा वगैरे झाल्यानंतर मी 7 वाजता बरोबर मुलीला स्कूलमध्ये सोडायला गेले. स्कूलमध्ये तिला सोडलं आणि तिथंच एक जवळ गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये एक 3-4 मी राऊंड मारले. कारण राऊंड मारणं पण खूप गरजेचं आहे. आपण एवढी आपली धावपळ चालू असते की आपल्याला आपल्या शरीराकडं, आपल्या आरोग्याकडं लक्ष द्यायला वेळच नसतो. पण वेळ हा आपल्याला काढावा लागतो. अजिबात आपल्याला वेळ आहे म्हणून आपण काहीच करत नाही. त्या आपल्या हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि 30 नंतर एवढे प्रॉब्लेम चालू होतात की आपल्याला नकळत जाणवत पण नाही. आपण म्हणत होतो की आपण किती स्ट्रॉंग होतो आणि आता आपल्याला काही जमत नाही. 30 नंतरच आपले एवढे प्रॉब्लेम चालू होतात. पाय दुखतो, हात दुखतो, हे सगळं. कंबर तर कामातनंच गेलेली असते आपली 30 नंतरच. त्यासाठी आपल्याला हेल्दी खूप खाण्याची गरज आहे. म्हणजे चहा हा हेल्दी नाही आहे, पण चहाशिवाय बऱ्याच जणांना जमत नाही. पण एक टाईम तर चहा पिला पाहिजे किंवा 2 टाईम सकाळी किंवा संध्याकाळी चहा पिला पाहिजे. त्याच्याबरोबर आपण पण चहा कसा पिला पाहिजे, जास्त साखर वगैरे न घालता पिला पाहिजे, असं आहे. बाकीचं मग चिया सीड्स खावा तुम्ही. उष्णता असेल तर तुम्ही सब्जा खावा. बाकी ड्रायफ्रूट्स तर कंपल्सरी खावा. बीट उकडून खावा, मी बीट खाते. ओट्समध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून खावा. परत फ्रूट्स भरपूर खावा. हे सगळं मी तर आत्ता सध्या सगळं चालू केलेलं आहे, कारण मी आधी खूप स्ट्रॉंग वाटायची ना मी स्वतःला. त्यामुळे मी जास्त इग्नोरच करायची खाणं पिणं. पण बाकी सगळं मी हेल्दीच खायची. पण माझं वजन इतकं वाढत नव्हतं. पण वजन वाढतच नाही आहे माझा, तो काही इश्यू नाही आहे. पण वजन वाढणं आणि कमी करणं इथं आत्ता 30 नंतर जास्त हेच नाही आहे. आपण हेल्दी कसं राहणं हे आपल्याला आजकाल बघायचं आहे, कारण इतकी धावपळ सकाळी या सगळ्यांचीच चालू असते ना. त्यामुळं घरातलं बाहेरचं बरेच जण जॉब करतात. मी जॉब नाही करत, पण मी क्लासेस घेते. पण क्लास आहे पण 2 टाईम असतो, त्यामुळे धावपळ तर होतच असते. आणि घरी जेवायला तर आपल्याला प्रत्येकाला घरी चांगलं चांगलं बनवायचं असतं. आम्ही शक्यतो बाहेर खात नाही, त्यामुळे वेगवेगळे व्हरायटीज मी घरीच बनवत असते. त्यामुळं आत्ता आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की चांगले आरोग्य हेच आपला खरा दागिना आहे. त्यामुळं सगळ्या सखेंनी माझ्या स्वतःची काळजी घ्यायची आहे, आरोग्याकडं लक्ष द्यायचं आहे, हेल्दी खायचं आहे आणि एक्सरसाइज पण करणे गरजेचं आहे. आज मी हे माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये तुम्हाला मी सांगत आहे. बरेच म्हणतील की परत लागली बडबड करायला. बडबड करत नाही, पण हे खरंच आहे. आणि हे कोणाला पटत असेल नसेल, आणि पटत असेल त्यांनी मला फक्त लाईक केलं तरी चालेल. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा.
पोटदुखीचा जर त्रास असेल तर तुम्ही अशा हळीव तुम्ही दुधामध्ये उकळून किंवा शिजवून खाऊ शकतात. 2-3 मिनटं हळीव पाण्यामध्ये भिजत घालायची आणि त्यानंतर दुधामध्ये शिजवायची. गूळ घालायचा आणि गूळ घालताना थोडी ती दूध कोमट झालं पाहिजे त्यावेळी गूळ घालायचा. आता तुमच्याकडे खारीक पावडर असेल तर ती पण तुम्ही ॲड करू शकता. थोडीशी उष्ण असते हे सगळं, पण आठवड्यातनं 1-2 वेळा खाल्लं तरी चालते, कारण बाकी सगळं आपण थोडंसं नाही का उष्ण जास्त काही खात नाही. त्यानंतर हा एका प्रोडक्टची मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि मी शॉर्टमध्ये पण एक्सप्लेन केलेली आहे. ही छोटी शिलाई मशीन आहे. हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये छान एक्सप्लेन केलेला आहे, तो नक्की तुम्ही बघा आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की छोटी शिलाई मशीन हँडी आहे, तुम्ही ट्रॅव्हलमध्ये पण यूज करू शकता, तर नक्की तुम्ही विकत घेऊ शकता. आणि मी ही विकतच घेतलेली आहे, मला कोणी फुकट वगैरे दिलेली नाही आहे.